आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग प्रमुख पाहुणे इथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मी सना खान इब्राहिम खान इयत्ता 8वी ची विद्यार्थिनी। आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण, प्रत्येकाला विचार करण्यास भाग पडणार आहे। आपण पाहतो की जी मुस्लिम या पिढी आहे ती सुन्नत व इस्लामवर किती लक्ष देते। आपल्याला माहित आहे की इस्लाम आपल्याला एक सभ्य व सन्मानित व्यक्ती बनवतो, परंतु आज मुस्लिम या पिढीची दशा हवी तशी चांगली नाही। याचे अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। आजकालचे काही मुस्लिम युवक आजान ऐकून सुद्धा मस्जिदमध्ये नमाज पढण्याऐवजी नुक्कडवर मित्रमंडळीसोबत गप्पा मारत त्यांना जास्त मजा येते। हे युवा पिढीला शोभत नाही। युवा पिढीला इस्लामाच्या प्रसार प्रचाराकडे लक्ष द्यायला हवे। आई वडिलांची सेवा केली पाहिजे, देशाची सेवा केली पाहिजे। देशासाठी व इस्लामासाठी मनात भक्ती असणारी युवा पिढी गरज आहे। युवकांच्या मनात कुराण व इस्लाम असले पाहिजे, परंतु आज मुस्लिम युवा पिढीच्या मनात पाश्चिमात्य संस्कृती दाट बसली आहे। युवा पिढी ही पाश्चिमात्य संस्कृती जकडली आहे। त्यांच्या जीवनात पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधार पसरले आहे। ते पाश्चिमात्य संस्कृतीकडे खूप आकर्षित होतात व आपल्या जीवनात अनुकरण करण्याचा प्रयास करतात, परंतु त्यांना माहीत नाही की असे करून ते त्यांचे वर्तमान जग व मृत्यूनंतरचे पुण्य जीवन नष्ट करीत आहेत। त्यांना कळाले पाहिजे इस्लामचे वाटेवर चालूनच यश मिळू शकते। आता आपण जर मुस्लिम युवा पिढीचे दैनिक जीवन बघाल तेव्हा आपल्याला त्यांच्या जीवनात पसरलेले अनेक वाईट सवयी दिसतात। ते रात्री 2-3 वाजेपर्यंत मित्रमंडळीसोबत गप्पा मारतात किंवा सोशल मीडिया चॅटिंग करत बसतात। सकाळी फजरच्या नमाजाला मस्जिदमध्ये बघाल तर समोरच्या पहिल्याच रांगेत काही लोक असतात। मागची सर्व सफ अपूर्ण, गल्ली तर सर्व मुसलमानाची असते, मग इतकेच नमाजी का? त्यांना विचारल्यावर म्हणतात रात्री झोप झाली नाही म्हणून सकाळी नमाजाला गेलो नाही। वर्षाच्या 365 दिवस हेच बहाणे असतात। ही बाब लाजवणारी आहे मित्रांनो, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही। नमाज स्वर्गाची चावी आहे, नमाज सोडून कसे चालणार? नमाज सोडू नका, कुराण वाचल तरच वाचाल। आई वडील हे आपले पालक असतात, ते आपल्यासाठी खूप त्याग करतात। त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागावे। ते आपल्यासाठी खूप मेहनत घेतात। आपल्या डोक्यावर सावली असावी म्हणून ते उन्हात राबतात। आपल्या पोटात अन्न असावं म्हणून ते उपाशी झोपतात। आपल्याला नवीन कपडे मिळावे म्हणून तर जुने कपडे वापरतात। काही मुले आपल्या पालकांशी बोलत असताना उद्धटपणे बोलतात। जर त्यांना रागावले तर मुले खाणे पिणे सोडतात, दिवसभर उपाशी राहून आई वडिलांना व स्वतःला त्रास देतात। अशा मुलांशी आई वडील बोलण्यापूर्वी विचार करून बोलतात। नाउजुबिल्लाह, ही स्थिती आहे। आजची युवा पिढी स्वतः आपल्या आई वडिलांना संकटात टाकत आहे। माणसाचे खरे धन म्हणजे त्यांची मुले असतात। इस्लामची पैरवी करणारे असेल तर जगात प्रशंसा होणार, जर गुन्हेगार असेल तर दोन्हीकडे दंड मिळणार। आपल्या आई वडिलांना जन्नत मिळावी ही तुमची इच्छा नाही का? मग आपल्याला असे व्हायला हवे की लोक आपल्याला मनात बसवतील। मित्रांनो, आपल्यामध्ये इस्लामसाठी जज्बा असला पाहिजे। आपली जी नैतिक मूल्ये आहेत त्यांचे पालन केले पाहिजे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या उम्मतचा मान ठेवला पाहिजे। चला आपण आज निर्धार करू की आपल्याला आपल्या नबीने जी शिकवण दिली त्याचे इतके अंमलबजावणी करून ती सर्व लोकांची सवयच बनली पाहिजे। मुस्लिम युवा पिढीत इतकी शक्ती आहे ती कोणतेही क्षेत्र आपल्या ताब्यात घेऊ शकते। शक्तीच्या बळावर नव्हे तर बुद्धिमत्तेने, इमानदारीने, ज्ञानाने, सहकार्याने आपली संस्कृती उत्तम आहे। मित्रांनो, आपल्याकडे सर्व काही आहे, दुर्दैव हे आहे की आपल्याला ते माहीत नाही। आपल्या कलागुणांना वाढवा, आई वडिलांचे, शिक्षकांचे मान सन्मान करा, तरच तुमची दशा व दिशा सुधारेल। अल्लाहचे धन्यवाद करा। युवा पिढीले पालन शेवटी मी एवढेच म्हणेन, श्रोते हो, इतिहास घडून निघणार हे मुस्लिम उम्मत, विचार परिवर्तित करून निघणार हे मुस्लिम उम्मत। जे नैतिक मूल्य आम्हाला मिळाले होते पूर्वी त्यांचे आदर व सन्मान करून निघणार हे मुस्लिम उम्मत। येणाऱ्या काळात उज्ज्वल भविष्य गाजवणारी हे मुस्लिम उम्मत। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभारी आहे। धन्यवाद। अल्लाह हाफिज।